नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. आपल्याकडे रॉन्डा बर्न यांचं द मॅजिक हे पुस्तक आहे. म्हणजे त्यातील काही उतारे आहेत आणि आपण त्यातल्या मुख्य कल्पना जरा खोलवर जाऊन समजून घेऊया. या पुस्तकाचा म्हणजे त्याचा गाभा आहे कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड. लेखिकेच्या मते ही जी भावना आहे ना, त्यात प्रचंड शक्ती आहे. इतकी की आपलं आयुष्य बदलू शकते म्हणे. तर आजच्या आपल्या चर्चेतून हेच समजून घ्यायचंय की ही संकल्पना नेमकी काय आहे आणि लेखिकेच्या म्हणण्यानुसार ती काम कशी करते. आणि सुरुवात करूया काय म्हणतात त्याला, एका रंजक दाव्याने. लेखिका म्हणते की एका जुन्या धार्मिक ग्रंथात एका वचनात म्हणे आयुष्य बदलण्याची किल्ली दडली आहे. पाहूया तरी काय रहस्य आहे. पुस्तकात मॅथ्यूच्या गॉस्पेलमधलं एक वचन दिलंय, कारण ज्याच्याकडे आहे त्याला अधिक दिले जाईल व तो समृद्ध होईल, पण ज्याच्याकडे नाही त्याच्याजवळ जे आहे ते सुद्धा त्याच्याकडून काढून घेतले जाईल. आता हे वाचल्यावर खरं सांगायचं तर थोडं गोंधळल्यासारखं होतं. म्हणजे अन्यायकारक वाटू शकतं नाही का? हो, अगदी बरोबर. वरवर पाहिलं तर अर्थ तसाच वाटतो. म्हणूनच लेखिका म्हणते की हे एक कोडं आहे. पण तिचा दावा काय आहे की या कोड्याचं उत्तर फक्त एका शब्दात आहे, आणि तो शब्द आहे कृतज्ञता. म्हणजे जर आपण ते वचन कृतज्ञता हा शब्द घालून वाचलं ना, तर लेखिकेनुसार अर्थ एकदम स्पष्ट होतो. कारण ज्याच्याकडे कृतज्ञता आहे त्याला अधिक दिले जाईल व तो समृद्ध होईल, पण ज्याच्याकडे कृतज्ञता नाही त्याच्याजवळ जे आहे ते सुद्धा त्याच्याकडून काढून घेतले जाईल असं. याचा अर्थ असा की जी व्यक्ती कृतज्ञ आहे तिच्या आयुष्यातल्या चांगल्या गोष्टींसाठी तिला आणखी चांगल्या गोष्टी मिळतात, विपुलता येते. आणि याउलट जी व्यक्ती तक्रार करते म्हणजे कृतज्ञ नसते, ती नकळतपणे तिच्याकडे जे आहे ते पण गमावते. आणि ह्याच विचाराला पुष्टी देण्यासाठी ना, लेखिकेने कुराणमधल्या एका वचनाचा पण आधार घेतलाय. अच्छा, ज्यात म्हटले की तुम्ही कृतज्ञ असाल तर मी अधिक देईन. बरोबर. आणि कृतज्ञ नसाल तर शिक्षा कठोर आहे असं काहीसं. म्हणजे लेखिकेच्या मते कृतज्ञता ही फक्त एक चांगली सवय नाहीये, तर ती एका मोठ्या वैश्विक नियमाचा भाग आहे. हा विचारच खूप वेगळा आहे. अगदी. लेखिका याला थेट आकर्षणाच्या नियमाशी जोडते. लॉ ऑफ अट्रॅक्शन. हा नियम काय म्हणतो सोप्या भाषेत, तर समान गोष्टी समान गोष्टींना आकर्षित करतात. लाईक अट्रॅक्ट्स लाईक असं. लेखिकेच्या म्हणण्यानुसार आपले विचार आणि विशेषतः आपल्या भावना या एक प्रकारची ऊर्जा आहेत. जेव्हा आपण कृतज्ञ असतो तेव्हा आपण सकारात्मक ऊर्जा बाहेर टाकतो, आणि त्यामुळे काय होतं तर आपल्या आयुष्यात आणखी सकारात्मक अनुभव येतात, संधी येतात, चांगल्या गोष्टी येतात. या उलट जेव्हा आपण सतत नकारात्मक विचार करतो, म्हणजे कसं, माझ्याकडे पैसे नाहीत किंवा माझं आरोग्य ठीक नाही, लोक मला समजून घेत नाहीत वगैरे, तेव्हा आपण नकळतपणे तशीच नकारात्मक ऊर्जा तयार करतो. आणि मग त्याच प्रकारची परिस्थिती ओढवून घेतो. प्रभावी वाटतंय. म्हणजे समजा आपण आपल्या नोकरीतल्या चांगल्या गोष्टींबद्दल कृतज्ञ असू, सहकारी चांगले आहेत, पगार मिळतोय, काहीतरी शिकायला मिळतंय, हो, तर कामाच्या ठिकाणी आणखी चांगल्या संधी येऊ शकतात असा अर्थ झाला. पण जर सतत नोकरीबद्दल तक्रारच करत राहिलो तर कदाचित परिस्थिती अजून बिघडू शकते. तुम्ही म्हणालात की याला न्यूटनच्या नियमाशी पण जोडलंय. ते कसं काय? हो, पण ते एक रूपक म्हणून वापरलंय हे लक्षात घ्यायला हवं. लेखिका म्हणते की जसा न्यूटनचा तिसरा नियम आहे ना, प्रत्येक क्रियेला समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते. हो, एव्हरी ॲक्शन हॅज अन इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. अगदी. असाच कृतज्ञता व्यक्त करण्याची क्रिया ही अधिक गोष्टी मिळवण्याच्या प्रतिक्रियेकडे नेते. धन्यवाद देणे ही झाली क्रिया, तर अधिक मिळणे ही झाली त्याची प्रतिक्रिया. अर्थात हे काही शास्त्रीय स्पष्टीकरण नाही हा, ही फक्त संकल्पना समजवण्यासाठी वापरलेली एक उपमा आहे. आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर ती भावना, कृतज्ञतेची भावना. केवळ असं वरवर धन्यवाद म्हणणं पुरेसं नाही असं लेखिका स्पष्ट सांगते. ती जी कृतज्ञतेची भावना आहे ती जितकी खरी असेल, खोल असेल, तीव्र असेल, तितका त्याचा परिणाम जास्त शक्तिशाली असेल. कारण याच भावनेमुळे तो आकर्षणाचा नियम जास्त प्रभावीपणे काम करतो असे हे पुस्तक सांगतं. मग लेखिकेने स्वतःच्या आयुष्यात हे अनुभवलं आहे का? म्हणजे हा कृतज्ञतेचा सराव सुरू करण्यापूर्वी तिचं आयुष्य कसं होतं, काही सांगितलंय का याबद्दल? हो, आणि तो अनुभव तिच्यासाठी खूप महत्वाचा ठरला असं ती म्हणते. लेखिका सांगते की ही कृतज्ञतेची शक्ती कळण्याआधी तिचं आयुष्य म्हणजे एक प्रकारची लढाईच होती. ती मोठ्या कर्जात होती आणि ते कर्ज दर महिन्याला वाढतच होतं म्हणे. पैसे मिळवण्यासाठी ती खूप कष्ट करायची, पण परिस्थितीत काही बदल नव्हता.
बापरे. सतत पैशांची चिंता, ताण असं सगळं होतं. आणि बाकी गोष्टी म्हणजे नातेसंबंध, आरोग्य वगैरे? नातेसंबंधांमध्ये पण चढउतार होते, कधी चांगले कधी ताणलेले, कारण तिच्याकडे पुरेसा वेळच नसायचा म्हणे. आरोग्याबद्दल बोलायचं तर ती स्वतःला तशी निरोगी समजायची, पण दिवसभर काम करून संध्याकाळी खूप थकवा यायचा. सर्दी, पडसं किंवा असे लहानसहान आजारपणं नेहमीचीच होती. कधीतरी मित्रमैत्रिणींबरोबर किंवा सुट्टीत आनंदाचे क्षण यायचे, पण मग परत विचार यायचा की या सुखाची किंमत चुकवण्यासाठी नंतर जास्त मेहनत करावी लागेल. त्यामुळे तो आनंद पण पूर्णपणे अनुभवता यायचा नाही. थोडक्यात ती म्हणते की ती जगत नव्हती, फक्त दिवस ढकलत होती. अरे देवा, म्हणजे परिस्थिती खरंच खूप निराशाजनक होती असं दिसतंय. मग हा बदल कसा झाला? फक्त कृतज्ञतेमुळे हे सगळं बदललं असा तिचा दावा आहे. हो, तिचा दावा नेमका हाच आहे. ती म्हणते की जेव्हा तिला हे रहस्य कळलं आणि तिने जाणीवपूर्वक म्हणजे ठरवून रोज कृतज्ञतेचा सराव सुरू केला, तेव्हा तिचं आयुष्य अक्षरशः बदलून गेलं. जसा जसा तिचा सराव वाढत गेला तसे तिच्या आयुष्यात चमत्कार वाटावेत असे बदल झाले. ती कर्जमुक्त झाली, अनपेक्षित मार्गांनी तिच्याकडे पैसे यायला लागले. अच्छा. तिचे नातेसंबंध सुधारले, अधिक प्रेमळ, अर्थपूर्ण झाले. तिचं आरोग्य आणि ऊर्जा पातळी इतकी वाढली की तिला एकदम तरुण झाल्यासारखं वाटू लागलं, विशीतल्या दिवसांसारखं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिला एक प्रकारचा खोल, टिकणारा आनंद मिळाला, जो तिने आधी कधी अनुभवलाच नव्हता. आणि हे फक्त तिच्या बाबतीतच नाही, तर कृतज्ञता कोणाचंही आयुष्य बदलू शकते, परिस्थिती कितीही वाईट असली तरी, असा पण दावा आहे पुस्तकात, बरोबर? हो, अगदी. पुस्तकात असे अनेक अनुभव सांगितले आहेत. लोक अगदी टोकाच्या परिस्थितीतून बाहेर आलेले, म्हणजे गंभीर आजारातून बरे झालेले, गरिबीतून समृद्धीकडे गेलेले, तुटलेली नाती पुन्हा जुळलेली, नैराश्यातून बाहेर पडून आनंदी झालेले, अशी बरीच उदाहरणं आहेत. लेखिकेचा भर यावर आहे की कृतज्ञता ही एक वैश्विक शक्ती आहे. ती जीवनाच्या कुठल्याही भागाला स्पर्श करू शकते. आरोग्य, पैसा, नातेसंबंध, करिअर, आनंद, कशालाही. तिच्या मते परिस्थिती कितीही अवघड असो, कृतज्ञतेमध्ये ती बदलण्याची ताकद आहे. हे सगळं ऐकून खरंच उत्सुकता वाढतेय. मग ही कृतज्ञता प्रत्यक्षात आणायची कशी? त्यासाठी काही विशिष्ट पद्धत किंवा सराव सांगितला आहे का पुस्तकात? कारण नुसतं कृतज्ञ रहा असं म्हणणं सोपं आहे, पण ते रोजच्या आयुष्यात करणं थोडं कठीण वाटू शकतं. अगदी बरोबर. आणि म्हणूनच लेखिकेने एक स्पष्ट जादुई सूत्र दिलंय, मॅजिक फॉर्म्युला, जो तिच्या मते खूप प्रभावी आहे. ते असं आहे: 1. जाणीवपूर्वक धन्यवाद हा शब्द मनात आणा, शक्य असेल तर मोठ्याने म्हणा, आणि कशाबद्दल कृतज्ञ आहात त्याचा विचार करा. 2. तुम्ही जितक्या जास्त जाणीवपूर्वक आणि प्रामाणिकपणे धन्यवाद म्हणाल आणि ती भावना अनुभवाल, तितकी तुमची कृतज्ञतेची भावना अधिक तीव्र होईल. ओके. 3. आणि जितकी कृतज्ञतेची भावना तीव्र होईल, तितकी जास्त विपुलता तुमच्या आयुष्यात येईल. यात धन्यवाद हा शब्द एका किल्लीसारखा आहे, असं ती म्हणते. आणि ही भावना आणि सवय रुजवण्यासाठी काही रोजचे सराव वगैरे आहेत का? हो, त्यासाठीच पुस्तकात 28 दिवसांचा एक पूर्ण कार्यक्रम दिलाय. त्याचा उद्देश हाच की कृतज्ञता व्यक्त करणं ही एक नैसर्गिक सवय होऊन जावी. आणि या 28 दिवसांच्या सरावांची रचना पण विचार करून केली. त्यांना आपण 3 भागांमध्ये विभागू शकतो. पहिला भाग आहे म्हणजे सुरुवातीचे सुमारे 12 दिवस, पायाभरणी आणि सध्याच्या गोष्टींसाठी कृतज्ञता. यात काय करायचं तर आपल्याकडे सध्या जे आहे आणि भूतकाळात जे मिळालं आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. कारण लेखिका म्हणते की जे आहे त्यासाठी कृतज्ञ झाल्याशिवाय अधिक मिळू शकत नाही. बरोबर. यात मग रोज सकाळी उठल्यावर 10 आशीर्वादांची यादी करायची आणि का कृतज्ञ आहोत हे लिहायचं. काउंट युअर ब्लेसिंग्स. किंवा रात्री झोपताना दिवसातल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीसाठी एका जादुई दगडाला, मॅजिक रॉक, हातात धरून आभार मानायचे. याच टप्प्यात नातेसंबंध, आरोग्य, पैसा, काम यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला शिकवतात. अच्छा, म्हणजे सुरुवात सध्या काय आहे तिथून करायची. मग पुढचा टप्पा काय? दुसरा भाग आहे म्हणजे पुढचे सुमारे 10 दिवस इच्छाने स्वप्नांसाठी कृतज्ञता. इथे लक्ष भविष्याकडे वळवलं जातं. आपल्या इच्छा, आपली स्वप्न, आपल्याला आयुष्यात जे हवं आहे ते जणू काही आपल्याला मिळालंच आहे अशा भावनेने त्यासाठी आधीच कृतज्ञता व्यक्त करायची. म्हणजे ॲडव्हान्समध्ये? हो, ॲडव्हान्समध्ये. उदाहरणार्थ, सर्व इच्छा पूर्ण करा, मेक ऑल युअर विशेस कम ट्रू नावाचा सराव आहे. त्यात आपल्या 10 इच्छा लिहून त्या पूर्ण झाल्या आहेत अशा कल्पनेने धन्यवाद द्यायचं. किंवा एक जादुई चेक लिहायचा, हवे असलेल्या रकमेचा, आणि ती रक्कम मिळाल्याच्या आनंदाबद्दल, कृतज्ञतेबद्दल विचार करायचा.
यामागची कल्पना अशी की इच्छा पूर्ण व्हायच्या आधीच कृतज्ञता व्यक्त केली की त्या इच्छा वास्तवात लवकर येतात. इंटरेस्टिंग. आणि शेवटचा टप्पा. तिसरा भाग म्हणजे शेवटचे सुमारे 6-7 दिवस, कृतज्ञतेचा सखोल सराव आणि त्याचा वापर. या टप्प्यात कृतज्ञतेची भावना आणखी खोलवर नेण्याचा प्रयत्न असतो आणि ती जीवनातल्या अवघड परिस्थितीत कशी वापरायची याचा सराव असतो. उदाहरणार्थ, नकारात्मक परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्यातही कृतज्ञ असण्यासारख्या गोष्टी शोधायच्या, द मॅजिकल वे आउट ऑफ नेगेटिव्हिटी, किंवा रोजच्या घटनांना कृतज्ञतेची आठवण करून देणारे संकेत मानायचे, क्यू द मॅजिक. स्वतःबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे, द मॅजिक मिरर. इतरांना मदत करताना किंवा त्यांच्याकडून सेवा घेताना कृतज्ञता वापरणे, यावर पण भर असतो. एकूण 28 दिवसांच्या शेवटी कृतज्ञता ही एक सहज सवय बनावी, हा उद्देश आहे. म्हणजे ही एक पद्धतशीर प्रक्रिया आहे असं दिसतंय. या सगळ्या सरावांच्या मागे असलेलं मूळ तत्व काय आहे असं लेखिका म्हणते? कृतज्ञता का इतकी महत्वाची आहे तिच्या मते? यामागचं मूळ तत्व असं सांगितलंय की जेव्हा आपण कृतज्ञ नसतो तेव्हा आपण नकळतपणे आपल्या जीवनातल्या चांगल्या गोष्टींना गृहीत धरतो, म्हणजे टेकिंग थिंग्स फॉर ग्रँटेड. आणि जेव्हा आपण गोष्टी गृहीत धरतो तेव्हा आकर्षणाच्या नियमानुसार, जसा लेखिकेने मांडलाय, आपण त्या गोष्टींपासून दूर जातो किंवा आपल्या आयुष्यात त्यांची कमतरता निर्माण होते. कृतज्ञतेचा अभाव हाच नकारात्मकतेचा आणि अभावाचा स्रोत आहे असं पुस्तक सांगतं. लेखिकेनुसार जर आपण आपल्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांकडे, पैसा, आरोग्य, नातेसंबंध, काम, आनंद प्रामाणिकपणे पाहिलं तर आपल्याला लगेच कळतं म्हणे की आपण कुठे कृतज्ञता वापरली आणि कुठे नाही. जिथे समाधान आहे, विपुलता आहे, आनंद आहे, तिथे कळत नकळत कृतज्ञता आहेच. आणि जिथे कमतरता आहे, समस्या आहे, दुःख आहे, तिथे कुठेतरी कृतज्ञतेचा अभाव आहे, असं हे पुस्तक सुचवतं. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे द मॅजिक या पुस्तकातून मिळणारा मुख्य संदेश हा आहे की जाणीवपूर्वक आणि नियमितपणे कृतज्ञतेचा सराव करणं आणि विशेषतः ती कृतज्ञतेची भावना मनापासून अनुभवणं, हे लेखिकेच्या मते एका शक्तिशाली वैश्विक नियमाला, म्हणजे आकर्षणाच्या नियमाला कामाला लावण्यासारखं आहे आणि हे आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारं एक प्रभावी साधन ठरू शकतं. अगदी बरोबर. हे पुस्तक फक्त पॉझिटिव्ह विचार करा असं नाही सांगत. ते कृतज्ञतेला एका मूलभूत शक्तीच्या रूपात बघतं आणि त्या शक्तीशी सक्रियपणे कसं जोडलं जायचं याची एक पद्धतशीर प्रक्रिया मांडतं. 28 दिवसांची रचना ही त्या प्रक्रियेतून जाऊन कृतज्ञतेला सवयीचा भाग बनवण्यासाठी दिली आहे. कृतज्ञता ही केवळ एक निष्क्रिय भावना नाही, तर ती एक सक्रिय कृती आहे आणि एका वैश्विक नियमानुसार ती आपलं वास्तव बदलू शकते, हा या पुस्तकाचा मुख्य दावा आहे. या सगळ्या चर्चेतून एक विचार नक्कीच पुढे येतोय. या उतार्यांमध्ये आपली आंतरिक स्थिती, म्हणजे आपली कृतज्ञतेची भावना आणि आपलं बाह्य वास्तव यांच्यात एक थेट आणि जवळजवळ लगेच परिणाम करणारा संबंध सुचवलाय. पुस्तकात आकर्षणाच्या नियमाचं स्पष्टीकरण आहे, पण त्या पलीकडे जाऊन विचार केला तर अशा संबंधांमागे आणखी कोणती यंत्रणा असू शकते, काय वाटतं? आणि दुसरा मुद्दा म्हणजे खरी नैसर्गिक कृतज्ञता आणि सरावाने आणलेली कृतज्ञता यात काय फरक असेल? विशेषतः जेव्हा आयुष्यात खऱ्या अडचणी येतात तेव्हा केवळ सरावाने कृतज्ञता टिकवणं कितपत शक्य आहे किंवा ती नैसर्गिकरित्या कशी विकसित होऊ शकते? यावर नक्कीच अधिक विचार करायला वाव आहे.